कौशिकी, अगं तुझी निवड कधीच चुकणार नाही, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आय रिअली होप जशा मी या घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात तशा तीही सांभाळेल न सांगता. आय होप. तिने जबाबदारी घेतली की युवराजला सुद्धा घ्यावी लागणार. बेजबाबदार नवरा काय कामाचा बायकोच्या. म्हणजे शेखर बेजबाबदार आहे असं म्हणायचंय तुला? मला असं नव्हतं म्हणायचं. मी कशाला नाव घेऊ त्या बेजबाबदार माणसाचं. आपल्या इराची काय अवस्था झाली त्याच्यामुळे. एवढी गोड पोर आपली त्या माणसामुळे. पास. प्लीज काकी. पुन्हा एकदा विचारते, इरा कुठे? तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना शलाका. तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. कुठे आहे इरा? इरा मॅक बाहेर दिसली? अगं नाही, बाहेर सगळीकडे शोधलं पण आपली इरा कुठेच सापडली नाही मला. मला सांगा घरात कोण आलं? ईशा आली होती. तू घरात पहिला आली होतीस ना. तुम्ही बघितलं का इराला? नाही, तुम्ही यायच्या 5-1 मिनिटं आधीच आम्ही आलो. हो ना अजय? हा म्हणजे 5च मिनिट झाली. पाणी प्यायलो, फ्रेश होतोय तोपर्यंत तुम्ही आलात. कौशिकी, काका मॅकनी चेक केलं, ती बाहेर कुठे नाही, ती घरात सुद्धा नाही. मला कळत. मी सगळं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चेक केलं. दिसली कुठे? अरे देवा, ही पुन्हा किडनॅप झाली का काय? किडनॅप? म्हणजे बेजबाबदार नवरा काय कामाचा बायकोच्या. म्हणजे शेखर बेजबाबदार आहे असं म्हणायचंय तुला? मी कशाला नाव घेऊ त्या बेजबाबदार माणसाचं. आपल्या इराची काय अवस्था झाली त्याच्यामुळे. एवढी गोड पोर आपली त्या माणसामुळे. ऐका ना, इरा माझी पण मुलगी आहे. काका मुलगी नाही आहे इरा. कौशिकी मी मान्य करतो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कौशिकी, काय का वाजले किती? झोपायचं नाही का? जरा काम करत होते मी. झोप लागत नाहीये. काम करते. काय झालं का? बरं वाटत नाहीये का? काय झालं? भीती वाटते. भीती? कौशिकीला भीती वाटते? अगं मी तर तुला वाघीण समजत होतो. त्या काका, मी वाघीण असले तरी त्याआधी मी एक ताई आहे ना. आय नो आय कॅन अंडरस्टँड. पण एक सांगू कौशिकी, आता आपल्या इराच्या भवितव्यासाठी तुला तुझं काळीज घट्ट करावं लागेल. कळतंय का? जे काही झालं ना त्याचा विचार करूनच मला खूप भीती वाटते. मी पाहिलंय तिच्या डोळ्यात. ती निर्दोष आहे हो. ती हे सगळं नाही करू शकत. माझी आई चुकीची नव्हती
आणि हे सगळेजण मला कायम म्हणतात ना की तू तुझ्या आईसारखी नाहीयेस. हे दुर्दैव आहे माझं. दुर्दैवानं नाही, सुदैवानं म्हण. सुदैवानं तू तुझ्या आईसारखी नाहीयेस. बाबा, हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरेला पैसे देऊन तिची इमानदारी विकत घेतोस? तारिणी ऐक ना बाळा, असं नको करू. ऐक ग, हे बघ छोले पण केले, तुला आवडतात. पण कुठे चल, इकडे ऐक शाबास. एक दिवस असा येईल ना बाबा, तुम्ही आईबद्दल जो काही विचार करताय ना तो सगळा मी पुसून टाकेन. सगळा पुसून टाकेन.